नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. आजपासनं महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते मुंबईमध्ये सुरू होते आणि या अधिवेशनाच्या धर्तीच्या तोंडावर आपण शिक्षक भरतीच्या जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी आणि मर्यादित प्राधान्यक्रम जे आहेत ते अमर्याद होण्यासाठी तीन पक्षाकडे, पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे जी आहे ती आपली मागणी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि लक्षवेधी म्हणून त्यांनी आपल्या जवळपास तिन्ही पक्षाचे मिळून 15 ते 16 आमदारांनी या सभागृहामध्ये आपली लक्षवेधी मांडणार आहेत आणि त्याला न्याय मिळवून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. मुळामध्ये हे अधिवेशन जे आहे ते साधारणतः 25 दिवसापेक्षा अधिक त्या ठिकाणी सुरू असल्या कारणाने आणि मुंबईमध्ये एक दिवसाचं आंदोलन केल्यानं आपल्याला न्याय मिळत नसल्याने मोठ्या संख्येनं जे आहे ते राज्यातील अभियोगिताधारक त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकणार नाही. या सगळ्या गोष्टी, भौतिक सुविधा त्या पर्यायाने, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मॉप असला पाहिजे आणि हे आंदोलन केलं जरी असतं, नियोजन केलंही असतं, तर त्या ठिकाणी त्याला एक लिमिटेड टाईम असावा लागतो. साधारणतः 8 दिवसाचं म्हणा अधिवेशन किंवा 10 दिवसाचं म्हणा. मात्र हे अधिवेशन जे आहे ते जवळपास 7-8 दिवसाच्या सुट्ट्या आणि ते साधारणतः अधिवेशन जे आहे ते 20 ते 25 दिवसपर्यंत त्या ठिकाणी चालणार आहे. 25 दिवसाच्या आसपास काय ते 1 महिना चालणार आहे जवळपास आणि इथे नियोजन होऊ शकलं नसतं. त्या कारणाने जे आहे ते आपण पुढचं जे काही निर्णय आहे ते राखीव ठेवलेलं आहे. सगळ्या उमेदवारांची त्या ठिकाणी मतं घेणार आहेत आपण आणि मुळामध्ये हे जे प्राधान्यक्रम मर्यादित करण्याचा जो जी-आर आहे तो प्रचंड चॅलेंजिंग आहे. तो आंदोलनाने त्या ठिकाणी होणार तरी कदाचित, कारण हे धोरणात्मक निर्णयात एकावर एक अवलंबून असलेला हा जी-आर आहे. तर याला बराच वेळ जाणार आहे. आंदोलन केल्यानं नुकसान नाही किंवा आंदोलन चुकीचं होणार नाही आहे, पण आंदोलनामुळे त्याला न्याय मिळणार नाही. मात्र याला कुठेतरी कोर्टामध्ये चॅलेंज करावं लागणार आहे. आंदोलन तर ठीक आहे, ओकेच आहे, पण जी काही नियोजन आहे सध्याचं 20-30 दिवसाचं आंदोलन करण्याचं नियोजन म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी आणि याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अभियोगिताधारकात असलेली अनास्था, या सगळ्या गोष्टी बघून साधारणतः एक लिमिटेड आंदोलन बी जरी केलं तर त्या ठिकाणी काही चुकीचं ठरणार नाही. मात्र योग्य वेळी आंदोलनाची गरज आहे का, कशा पद्धतीने करायचं हे सगळं तुम्हाला कळवल्याच जाणार आहे. मात्र तूर्तास आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्या कारणाने आपण वेगळ्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि आपले जे काही प्रश्न आहेत ते अभियोगिताधारकाच्या वतीनं लोकप्रतिनिधींना दिलेले आहेत आणि नक्कीच बऱ्याच दिवसापासून मी अधिकारी वर्गाशी चर्चा करतो. याच्यावर जे आहे ते ठोस निर्णय घेण्याचा प्रयत्न त्यांनी विचार केलेला, मात्र त्या ठिकाणी ठोस निर्णय होऊ शकला नाही. कारण एकावर एक अशा पद्धतीचे जे आहेत ते जी-आर निर्गमित झालेले आहेत. तो जी-आर एकावर एक अवलंबून असल्या कारणाने त्याला रद्द करणे किंवा त्याच्यामध्ये लवचिकता आणणे हे प्रचंड ताकदीचं किंवा शर्यतीचं त्या ठिकाणी काम असणार आहे. म्हणून लवकरच जे आहे ती पुढची दिशा आपण ठरवणार आहोत. तूर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच. लवकरच कायदेशीर म्हणा किंवा रस्त्यावरची लढाई म्हणा, नेमकं त्याचं लोकेशन काय असणार आहे, कुठे करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तूर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम जय शिवराय.